नमस्कार. आज रविवार दिनांक 5 जुलै. जाणून घेऊया आजच्या मुख्य 5 बातम्या. आपण ऐकत आहात मराठी अपडेट समूहाचे दररोज सकाळी 7:30 वाजता प्रसारित होणारे मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट. भारतीय हवामान विभागानं नांदेड जिल्ह्यासाठी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. या पार्श्वभूमीवर नागरिकांची सुरक्षा आणि संभाव्य पूर परिस्थिती टाळण्यासाठी पालिका आयुक्त डॉक्टर महेश कुमार दोईफोडे यांनी काल शनिवार रोजी शहरातील विविध सखल, नदीकाठच्या आणि संवेदनशील भागांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी करून आपत्ती व्यवस्थापन सज्जतेचा सविस्तर आढावा घेतला. राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या अंमलबजावणी अंतर्गत नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेनं जिल्ह्यातील 11,166 थकीत कर्जदार शेतकऱ्यांचा तपशील शासनाच्या ऑनलाईन कर्जमुक्ती पोर्टलवर अपलोड केला असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक शाहूराज हिरे यांनी दिली. शहरातील प्रमुख रस्त्यांच्या दोन्ही बाजूने होणारे अतिक्रमण व बेशिस्तपणे लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होत असल्यानं पोलीस अधीक्षक नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेनं विशेष अतिक्रमण निर्मूलन व वाहतूक नियमन मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान काल शनिवार रोजी कार्यवाही करत 53 केसेस करत 51,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. सन 2026च्या पावसाळी हंगामात नांदेड जिल्ह्यासाठी 37,50,000 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले. या व्यापक अभियानाअंतर्गत पर्यावरण संवर्धन, जलसंधारण तसेच जिल्ह्यातील हरित क्षेत्रात भरीव वाढ करण्याच्या उद्देशानं जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी मृद व जलसंधारण विभागाला 1,00,000 बांबू लागवडीचे महत्वाकांक्षी उद्दिष्ट दिले. दैनिक सत्यप्रभाचे यंदाचे कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर झाले आहेत. यंदा प्रथमच डॉक्टर शंकरराव चव्हाण जीवन गौरव पुरस्काराचा समावेश करण्यात आला असून लोकमत समूहाचे एडिटर इन चीफ राजेंद्र दर्डा हे पहिले मानकरी ठरले. तर महिला आयोगाच्या अध्यक्षा विजयाताई रहाटकर, स्नेह सावलीचे संस्थापक डॉक्टर बालाजी आसेगावकर, विमान क्षेत्रात गगन भरारी घेणारे मॅब एव्हिएशनचे संस्थापक मंदार भारदे व महिला बुद्धिबळ विश्वविजेती दिव्या देशमुख यांना कैलासवासी सौ कुसुमताई चव्हाण स्मृती पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. दररोज सकाळी 7:30 वाजता मराठी अपडेट मॉर्निंग न्यूज पॉडकास्ट ऐकण्यासाठी मराठी अपडेट पॉडकास्ट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.